ओके, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी अँड न्यू व्हिडिओ अगेन केमिस्ट्री. तुमच्यासाठी तुमचा सामान सर घेऊन आलाय परत एकदा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. बरेचसे विद्यार्थी ह्या क्वेश्चन मध्ये फसले जातात आणि फसले जाऊ नये असं वाटत असेल तर आपला व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. क्वेश्चन असा दिलेला आहे की तुम्हाला बेंझाईल अल्कोहोल द्यायला लावले आणि बेंझाईल सायनाइड बनवायचे. बाळांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथं सांगायला आवडेल की बघा, इथं बेंझिन रिंग तर पोरं सगळी काढतात, सगळे विद्यार्थी बेंझिन रिंग काढतात, पण अल्कोहोल म्हणलं की डायरेक्ट याला OH जोडला जातो. अरे बाळांनो, हे फेनॉल झालं. काय झालं? हे फेनॉल. आणि फेनॉलचं दुसरं नाव बऱ्याचशा क्लासमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना माहित नसतं, जे नाव मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, कार्बोलिक ऍसिड. फेनॉलचं दुसरं नाव काय आहे? कार्बोलिक ऍसिड. मग तुम्हाला इथं बेंझाईल अल्कोहोल दिलंय, फेनॉल किंवा कार्बोलिक ऍसिड दिलेलं नाहीये. अगेन तुम्ही फक्त काय करायचं, इथं OH काढून इथं OH टाकायचंय, बस. एक CH2 मध्ये वाढवा, बाकी काहीच करायचं नाही. याचं नाव काय झालं? बेंझाईल अल्कोहोल. काय झालं? बेंझाईल अल्कोहोल. सांगा, बेंझाईल अल्कोहोल म्हणजे कसं काढणार? बेंझाईल अल्कोहोल, बेंझिन रिंग, नंतर त्याला काय? मोठ्यानं बोला. बेंझिन रिंग काढलं त्याला काय लिहायचं? बोला, कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा तुम्ही. हा, CH2OH, बेंझाईल अल्कोहोल. बेंझाईल तसंच तयार काय होणार? बेंझाईल. बेंझाईल म्हणजे काय? बेंझिन रिंग आणि त्याला CH2, बेंझिन रिंग आणि त्याला CH2, आणि बेंझिन रिंग CH2 जोडल्यावर मग सायनाइड म्हणलं का नायट्राइल म्हणले पोरांनो? सायनाइड म्हणलं का नायट्राइल म्हणले? सायनाइड. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे बेंझाईल अल्कोहोल पासून बेंझाईल सायनाइड. आता इथं किती सोपं आहे. बेंझाईल अल्कोहोलला सांगा, बेंझाईल काय कॅटलिस्ट टाकणार तुम्ही? तुम्हाला माहिती आहे सगळ्यात अल्काइल हॅलाइड चांगलं मिळवण्याची प्रोसेस कुठली आहे? डार्झन्स प्रोसेस. कुठली प्रोसेस आहे? डार्झन्स प्रोसेस. डार्झन्स प्रोसेस मध्ये कॅटलिस्ट कुठला आहे? SOCl2. SOCl2 चं नाव काय रे बाळांनो? थायोनिल क्लोराइड. काय नाव आहे याचं? थायोनिल क्लोराइड. शिकवलंय ना ही रिएक्शन? बऱ्याच जणांना हे शिकवून सुद्धा कळत नाही, का तर प्रॅक्टिस नसतं. आपल्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नाव लिहा, फॉर्म्युला टाइप करा, SOCl2 आणि थायोनिल क्लोराइड. बाळांनो, तुम्हाला चांगलं माहिती आहे काय होणार रे? SOCl2 थायोनिल क्लोराइड म्हणलं की इथं क्लोरीन येणार. काय येणार? क्लोरीन. बाकीचे बाय प्रोडक्ट तुम्ही मागे सोडवले, SO2 गॅस बाहेर पडणं वगैरे, ते आपल्याला आवश्यकता नाही आता सोडवण्याची. आणि इथं कोणता कॅटलिस्ट टाकाल सांगा आता मला? येस, विच कॅटलिस्ट शुड आय यूज? विच कॅटलिस्ट शुड आय यूज? झालं इथं CN का NCA? हा, CN असल्यावर काय टाकणार लवकर सांगा, बोला लवकर. KCN, अल्कोहोलिक KCN, आणि हीट अल्कोहोलिक KCN हीट म्हणलं की काय येणार इथं? C मायनस आणि K प्लस. मग CN न्यूक्लियोफाईल झाला. ही कोणती रिएक्शन आहे जर विचारलं तुम्ही काय सांगणार? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याचं नाव काय? बेंझाईल सायनाइड. म्हणजे पॅटर्न तोच आहे, जो शिकवला कॉन्सेप्ट तोच, पण क्वेश्चन कसं दिलता बघा. तुम्ही काय म्हणणार? आम्हाला येत नाही सर. अरे पण तुम्हाला शिकवलं होतं का नव्हते? शिकवलं होतं. प्रत्येक शिक्षक शिकवतात, तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात. हा क्वेश्चन बेंझाईल अल्कोहोल जर तुम्ही डायरेक्ट फेनॉल काढलं तर चुकलं ना तुम्ही. तुम्हाला फरक कळला पाहिजे फेनॉल आणि बेंझाईल अल्कोहोल. सगळ्यांना रिएक्शन कळली आहे का? सोपी रिएक्शन आहे, हातचे मार्क्स आहेत, कुठं मेकॅनिझम करायचं नाही, काय नाही, फक्त कॅटलिस्ट टाकायचं. म्हणजे इथं अल्काइल हलाइड कुठलाही कंपाऊंड घ्या तुम्ही, पहिल्यांदा आपण त्याचं काय बनवतोय? अल्काइल हलाइड. काय बनवतोय? अल्काइल हलाइड. आणि मग तुम्ही त्याला ग्रुप जोडताय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करताय. कळलं का? म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की दिलेली रिएक्शन ही जी रिएक्शन दिली तुम्हाला, ही ऍक्च्युअल रिएक्शन कशाची आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. फक्त डायरेक्ट न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन नाही. अल्कोहोलचं पहिल्यांदा अल्काइल हलाइड बनवा आणि मग न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनचा प्रोडक्ट बनवा. लक्षात आलं सगळ्यांच्या? चलो, आता असे क्वेश्चन आपण अनेक सोडवणार आहेत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि असेच क्वेश्चन तुमच्यासाठी येत राहणारे छोटे छोटे. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओची वाट पहा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला महाराष्ट्र ट्युशन फ्री करायचा हे लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.